श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं शीर्षक आहे अखेरचा श्वास. आजची कथा आहे काशीपूर नामक एका गावाची आणि ह्या कथेचे पात्र आहेत अशोक, त्याची बायको राधिका, त्यांचा मुलगा रोहन आणि अशोकची आई कमलाबाई यांची. चला तर मग सुरू करूया. अशोक, त्याची बायको राधिका, त्यांचा मुलगा रोहन आणि आई कमलाबाई हे एकाच घरात राहायचे. अशोक एक प्रशासकीय अधिकारी होता आणि त्याची बायको राधिका ही घरगृहिणी होती आणि कमलाबाई ही निवृत्त सफाई कर्मचारी होती. अशोक 2 वर्षाचा होता जेव्हा त्याच्या वडिलांना देवाज्ञा झाली. आता आजीचं वय 90 वर्षे आणि साहजिकच वयोमानाने आजीची कंबर वाकलेली आणि दुर्दैवाने तिला एक डोळा देखील नव्हता. तरी पण ती आपल्या सुनेला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचे काम स्वतःच करायची. पण साहजिकच वाकलेली कंबर आणि एक डोळा नसल्याने आजी जरा विचित्र दिसायची आणि ह्याच गोष्टीची तिची सून राधिका आणि नातू रोहन यांना लाज वाटायची. त्यामुळे ते अनेकदा आजीला उलट सुलट बोलायचे, पण आजी निमूटपणे ऐकून घ्यायची. आपल्या आईचा असा अपमान अशोकला देखील खटकायचा, पण त्याच्या आईची बाजू घेण्यास तो हतबल होता. साहजिकच एक प्रशासकीय अधिकारी या नात्याने अशोकचे सामाजिक स्तर खूप उंच होते आणि त्याची बायको राधिका ही देखील उच्च घराण्यातील होती. असल्या सामाजिक बंधनांमुळे अशोकला दरवेळी आपल्या आईचा अपमान शांतपणे ऐकण्याशिवाय पर्याय राहत नसे. एकदा रोहनचा वाढदिवस असल्या कारणाने रात्री त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी रोहनचे काही मित्र घरी येणार होते. त्यामुळे रोहन त्याच्या कोपऱ्यात शांतपणे रेडिओवर जुनी गाणी ऐकत बसलेल्या आजीला पटू स्वरात म्हणाला, "आजी, तू वरच्या खोलीत जा, माझे मित्र येणार आहेत." त्यावर आजी म्हणाली, "पण बाळा रोहन, मी तर खूप लांब बसली आहे." तेवढ्यात राधिका किचनमधून बाहेर येऊन आजीला अत्यंत रागात म्हणाली, "सासूबाई, तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का? तुम्हाला या आधी पण मी किती वेळा सांगितले आहे की तुम्हाला बघून रोहनचे मित्र त्याला चिडवतात." हे वाक्य ऐकून आजी अगदी निमूटपणे, शरीरात अत्यंत वेदना होत असताना देखील कशी बशी जिना चढून वरच्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि नेहमीप्रमाणेच बाजूच्या खोलीत बसलेला अशोक त्याच्या आईचा अपमान आणि या वेदना असहाय्यपणे सहन करत होता. त्याच रात्री वाढदिवस संपल्यावर राधिकाने अशोकला म्हटले, "अहो, त्या म्हातारीचं काहीतरी करा. तिला गावी पाठवून द्या. आपण तिची व्यवस्था करू. उगाच माझे नातेवाईक किंवा रोहनचे मित्र आले की मला हे सांगायला कसे तरी वाटते की ह्या माझ्या सासू आहेत." हे ऐकून अशोक ढसाढसा रडू लागला, पण तो असहाय्य होता. कारण एका बाजूला त्याची आई होती आणि दुसऱ्या बाजूला पत्नी व मुलगा. पण आई तर शेवटी आईच असते. तिला तिच्या पिल्लांच्या मनात काय चाललं असतं याची पूर्ण जाणीव असते आणि त्यामुळेच तिला अशोकच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना होती. आणि त्यामुळे आपल्या मुलाची हतबलता पाहून आजीने स्वतःच गावी जाण्याचा निर्णय घेतला. आणि पुढच्या दिवशी सकाळी तिने अशोकला म्हटले, "बाळा अशोक, खूप दिवस झाले मी आपल्या माहेरी नाही गेले, तर मला तिकडे पोहोचवण्याची सोय कर." त्यावर आश्चर्यचकित होऊन अशोक आईला म्हणाला, "पण आई, तिकडे तुझी काळजी घ्यायला कोणीच नाही. काही जाऊ नकोस, थांब इथेच." तितक्यात अशोकची बायको म्हणाली, "अहो, जाऊ द्या की त्यांना गावाला. तिथे त्यांचे सर्व गाववाले आहेत की त्यांची काळजी घ्यायला."
आणि आपण त्यांची पूर्ण व्यवस्था करूया. त्यावर आई म्हणाली, होय अशोक, बघ माझी सून योग्य बोलत आहे. हे ऐकताच राधिका मनातल्या मनात अत्यंत खुश झाली, कारण तिच्या मनातील इच्छा पूर्ण होणार होती. पुढे काही दिवसात त्यांनी आईला गावी सोडले व त्यानंतर अशोक थोडा उदास राहू लागला. पुढे 10-15 दिवसाने अशोकचे काका विनोद, जे की रशियामध्ये डॉक्टर आहेत, चक्क 15 वर्षानंतर भारतात आले आणि येताच अशोकच्या घरी गेले. अशोक, राधिका आणि रोहन या तिघांना बघून काका विनोद खूप खुश झाले. पण तेवढ्यातच काकांच्या लक्षात आले की त्यांची वहिनी म्हणजेच अशोकची आई कुठे दिसेना. त्यावर काका विनोद यांनी अशोकला विचारले, अशोक, आई कुठे आहे? त्यावर अशोक आणि राधिका एकमेकांकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने बघू लागले. ते बघून विनोद काकांच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. पुढे विचारपूस केली असता काका विनोद यांना कळाले की वहिनी तर गावी आहे. ते कळताच पुढच्याच क्षणी काका हे अशोक आणि राधिका या दोघांना घेऊन गावाला रवाना झाले. आणि गावी पोहोचताच ते पाहतात तर काय, अशोकची आई आजारी अवस्थेत अत्यंत असहाय्य स्वरूपात एका पलंगावर झोपलेली आहे. हे बघताच विनोद काका अशोकच्या आईचे चरण स्पर्श करून हळहळत्या मनाने रडू लागले आणि म्हणाले, वहिनी, काय चुकलं होतं तुझं, जे तुला असा मुलगा आणि अशी सून लाभली? लाज वाटते मला अशोकला माझा पुतण्या म्हणायची. त्यावर आजारी अवस्थेत देखील अशोकची आई म्हणाली, नाही रे विनोद, त्यात अशोक आणि माझ्या सुनेची काही चूक नाही. गावी यायचा निर्णय तर माझाच होता. त्यावर विनोद काका म्हणाले, वहिनी तू चुप, आज सत्य काय आहे ते मला अशोकला सांगू दे. पुढे अत्यंत रागीट भाषेत विनोद काका अशोकला म्हणाले, अरे अशोक, तू आज ज्या पदावर बसला आहेस ना, ते फक्त तुझ्या आईमुळे. अरे 2 वर्षाचा होतास तू जेव्हा तुझे वडील गेले. अत्यंत गरिबीतून ह्या बिचारीने तुला शिक्षण दिले आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर आज तू या पदावर आहेस. अरे 5 वर्षाचा होतास तू, जिन्यावर खेळत होतास आणि खेळता खेळता पाय घसरून जिन्यावरून खाली पडला, ज्यामुळे तुझ्या एका डोळ्याला इजा झाली आणि तो कायमचा निकामी झाला. आणि वरतून खाली पडल्या कारणाने तुझ्या मणक्याला देखील दुखापत झाली. तेव्हा ह्याच आईने तुला स्वतःचा डोळा दिला आणि बोन मॅरो देखील दिले आणि त्यामुळेच तिच्या शरीराची ही अवस्था झाली. काकांचे असले कटू आणि सत्य बोल ऐकून अशोक रडू लागला आणि आईने अशोकला रडताना पाहून दीर्घ श्वास घेत हाक मारली, बाळा अशोक. आणि तितक्यात त्या माऊलीने आपले प्राण सोडले. हे बघून अशोक जीवाच्या आकांताने आई आई ओरडून आईच्या देहाला बिलकून ढसा ढसा रडू लागला. आई, मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. मी नेहमी तुझ्यासोबत राहणार. मला माफ कर आई, मला माफ कर. मला सोडून जाऊ नकोस. आई आई आई. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तात्पर्य, मित्रांनो, जोपर्यंत आपले आई वडील या जगात आहेत, आपल्या सोबत आहेत, तोवर त्यांची काळजी घ्या, त्यांना सन्मान द्या. एकदा की ते या जगातून निघून गेले, त्यांच्या नावाने लाखो रुपये खर्च करून, मोठमोठे कार्यक्रम करून, मोठमोठ्या लोकांना बोलावून, त्यांना श्रद्धांजली देऊन मोठेपणा गाजवून काही साध्य होणार नाही, नाही, नाही. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
अशाच भावनिक कथांसाठी माझ्या चॅनल अबी स्पीक मराठीला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती गोष्ट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार.